गुन्हा कबूल कर, उद्या तुला कोर्टात हजर करतो. आम्ही केलंच नाही ना. दोस्ती ग्रुप सगळीकडे चालत नसतो. आता बघू तुला कोण वाचवायला येतंय ते. तू तर घरी सांगून टाक. मला वाटतं कोणाला तरी जमा करावं लागेल. अध्यक्षाला करू. अण्णा अरे करू रे बाबा, तरच तू वाचशील. अहो अण्णा, मी एकटा आहे, मी होतो हजर. त्याची फॅमिली तो बाहेर पाहिजे अण्णा. अहो त्याने सोशल वर्कर. उगी भाबडा वागू नको, कळलं का? अहो पण भाऊ माझा. त्या मुळ्याला जो पाहिजे तोच तो जमा करून घेणार. आत्ता तुला ठेवल आणि नंतर त्यालाही जमा करून घेईल. दोघं 12च्या भावात झाल, मग काय करणार? हाताबाहेर चाललंय सगळं. काय शेवटी कोर्ट कचेऱ्या, वकील, नोटरी, खर्च चालूच राहणार आहे. दिस इज अन एंडिंग. हे माझ्याकडे 3 तोळ्याची चेन आहे. ही घ्या, त्या मुळेल द्या. हे घ्या. हा हे घ्या. टाकू का बुक्की? लाच काढतो का काय तू माझी? अण्णा नाही. लाच काढतो का? अहो नाही. काय तुला काय हे वाटलं का काय? अरे तो अध्यक्ष काळीज आहे माझं, म्हणून हे ठेवून घेतो. कळलं का? आता मला माहिती आहे की त्या मुळ्याचं काही एवढ्यानी भागणार नाही. हा, त्यामुळं मी माझ्याकडनं पण टाकेल काहीतरी यात. अण्णा आता तुमच्याकडचे टाक. अध्यक्ष आला की देणंच आहे. आम्ही सगळे पोरं कॉन्ट्री काढतो, तुम्हाला देऊन टाकतो लगेच. कॉन्ट्री धतपाडी. अरे मी आहे तुमच्या आधी. सॉरी. वाटेल ते करीन, पण तुझ्या केसाला धक्का नाही लागू देणार ना अध्यक्षाच्या. कळलं का? आता हीच त्या मुळ्याची सप्रेम भेट. जय लंबोदर. होईल सगळं. होय साहेब, मी बघतो तुझं काय करायचं. नाही. ऐक, गुन्हा कबूल कर भाडखाऊ. तसंही तुम्ही 3 महिन्यात बाहेर येतच की, कारण तुमच्या मर्डरला कुणी आय विटनेस नाही. मारून टाकायला. मी मारला त्याला. मारला मी त्याला. सनीने नाही. मला मारू नका. मी मारला त्याला. हा, आत्म्या काय पुढे तो? चला आत्म्या, सगळी फॉर्मॅलिटी कम्प्लीट करा. चल रे, चल चल उठ. चल मारला आतमध्ये. मी मारला सनीने नाही. अरे असे दोस्त मिळत नाहीत, नशिबवानेच. रिपोर्ट करून येतो. ए बच्चू, ये इकडे. कशी आहे? छान. हे काय आहे? काय नाही. अरे रडू नको. ए सनी, अरे काय आलं? मला बघ केवढा मारलाय राव. मी रडतोय का? हा? ए सनी, मोनाची आणि पोरीची काळजी घे. लक्ष दे त्यांच्याकडे. येतो 3-4 महिन्यात बाहेर. अरे रडू नको. जीव काढाय तू माझा. जीव काढा. ए डा, चला ले बाजूला. अगं
सनी बघल सगळं. मोनाबाई, मार्केटमध्ये राहायचं असन तर आता एवढं सहन करावं लागेल तुला. काय सांगू मी तिला? ये. तुझ्या माझ्या सोबतीला होते चंद्र तारे, तुफानाला पाहून या मूठ बांधणारे. तुझ्या माझ्या सोबतीला होते चंद्र तारे, तुफानाला पाहून या मूठ बांधणारे. असा कसा शिकाऱ्यानं डाव उसासल काळ जात पसरला धूर, आठवणी वाहतात पापणीला पूर. अंधारात दिव्यानही टाह फोडला, माझा भाऊ गेला, माझा कणा मोडला. कोवळ्या पण तिला कसं सांगू काय झालं. तुम्ही काय करत होता मग? मी चहा प्यायला गेलो होतो. तुमच्या जबानीत तर तुम्ही बोनविटा लिहिलंय. हा म्हणजे बोनविटाच. नीट तपास करा जरा आणि कोर्टाचा वेळ वाया घालवू नका. नेक्स्ट डेट. आपण बोललो होतो त्याला घालवणार, काल घालवला. आज असते विसर्जन. मॅटर क्लोज. रॉकी मुळे धन्यवाद. गद्दारी केली टायगर तू. ये साईडला आहे. ए सुद्या फिरव तिकडं. आपलं ठरलं होतं, कोर्ट सांगेल ते फायनल. त्याला जमा केला, त्याचा कबुली जबाब घेतला, पण तू त्याला मारला. शब्द फिरवला तू. साहेब इथे नको, लोक बघतात. तुम्ही पिले, आपण बोलू ना नंतर.
टायगर पितो का? नाही ना. हा जास्त डेंजर आहे. पोलिसाला फसवलंय त्यांनी. हे मुळे या साहेब या चला थँक्यू. या सोड. ओम शांती. या साहेब या. कसं आहे ना साहेब, तुम्ही जर पकडलं नसतं ना तर आम्ही तयारीतच होतो, पण आमच्या आधी तुम्ही फार्म हाऊसवर पोहोचले. आणि मुळे फुकट नाही गेल तू, पैसे दिलते. आवाज बंद. आवाज. अरे तुला काय वाटलं पोलीस तुझ्या पैशाच्या पुढे मागत? 4 चौघात ठोकी ना. 4 चौघात ठोकीन. तू आपल्या डोक्यात आता फिट आहे. हा ए आवाज नाही करायचा कुणी. ए शांत काय? शांत शांत रे ए चल मागो. चल मागो आहे. मागो. हा चल मागो. माग. हा भाऊ आहे ना. वरती पण नाही घातलीये. वर्दी. आईला तू वर्दीवर आला. हा दुःख भोगल्याशिवाय सुख मिळत नाही. आणि वर्दी काय चीज आहे ते अंगावर चढवल्याशिवाय कळत नाही. चल घालो. बघू तुझ्यात किती दम आहे. नागडा करून मारतील तुला. मला काय झालं तर पोलिसाला घालवीन. घालो. तुझ्या तर आईला तुला. माग चल. आता लक्षात ठेवायचं मी. चले कडे कडे निघो. सगळ्यांसमोर घालवीन. भाऊ मी बोलतो. चले चल निघ. चल तुम्ही घ्या ना बाल्याचं दर्शन घ्या. चालू दे. ते झाल्यावर अण्णाला जिंकून आणणार. अध्यक्षाचं स्वप्न अर्धवट राहिले. त्या टायगरला 100% घालवणार. म्हणजे त्यांची माणसं तुला मारणार, मग तू त्यांना मारणार, आणि हे सतत चालू राहणार. मधल्यामध्ये आमचं काय? तुमचं काय? चुका ते करत गेले, आम्ही बघत राहिलो. पहिला वार पण बाल्याने केला आणि स्वतःला वाचवताना तो गेला. अरे मग हो ना सनी, ठीक आहे ना, पण व्हॉट्सअप ग्रुप मधून काढून टाकलं म्हणून मर्डर झाला. गणपती त्यांचा गाडा तुमच्या पुढे गेला म्हणून तुमच्यात मारामाऱ्या झाल्या. भर कोर्टात ठोकला रे अध्यक्षला. त्यांच्यामुळं आपला माणूस गेलाय. आज बाल्या असा तर मी नसतो, आणि बाल्या त्याच्या मस्तीमुळे गेलाय. आज मी आहे, तो नाहीये. विषय खट. बाहेर गेला नाही तरी चालेल. आपल्याला आता काही नको. आपण आहे याच्यातच खुश राहू. नाही कधी भांडणं होतील, जीव जाईल कोणाचा. लय झाली ही सगळी मित्र कुत्र. आता काय नको. आपल्यात एवढी ताकद नाही की आपण त्यांना पुरे पडू. झालं तुमचं. संपली कशी. माझा भाऊ गेलाय, त्याचा बदला मी घेणार. आता ह्यांची लायकी ह्यांना तेव्हाच कळणार जेव्हा ह्यांच्या मागं कोयते घेऊन मी लागणार.
तुम्ही बोलणार आहे का फक्त उभं राहणार आहे? हा जो कोणी नरेश चव्हाण उर्फ घमंड आहे त्याचा शोध घ्या. अण्णा, तुम्ही नगरसेवक झाले पाहिजे राव. आणि लाव अध्यक्ष शेजारी माझा फोटो लाव आणि घाला त्याला दर शुक्रवार शनिवार येऊन हार घाला. काय बोलतोय हट. अहो काय बोलतोय? ए, तट. अण्णा आम्हाला तुम्हाला नगरसेवक झालेलं बघायचंय. नगरसेवक झाला पाहिजे. अरे अण्णा, असं काय 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 बोलतोय? काय काय माणूस आहे मी. काय दुःख बिक्क असतं का नाही? ज्याला म्हणजे जीवाला जीव देणारा माणूस गेलाय. नगरसेवक व्हा. कसला नगरसेवक व्हा असं वाटतं का? काय केलं हे? काय केलं मी माझ्या अध्यक्षासाठी? अजून एक विषय बोलायचा होता. ए बाबा बोल 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 बाबा बोल. काय शेवटी गेलाय रे तो माणूस गेलाय. आणि काय बोल 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 तू अण्णा, बोल. ते पोरांना सांभाळणं अवघड जाते. म्हणजे अध्यक्ष होता तेव्हा तो करायचा सगळं. आता पोरांना काय नाही मिळालं तर पोरं डिस्टर्ब होतील. राजाभाऊ राजाभाऊ अरे कुठं आहे तो राजाभाऊ? चला घेऊन या. चला घेऊन या पार्किंगच्या. चावी काढा. हे बघ हे काय हे काय आहे? चल हे काय? आजपासून पार्किंग तुझं. हे घे. नाही, तुझे जय लंबोदर अण्णा. लंबोदर सर्व साक्षी पुरावे झाले असताना सुद्धा पोलीस अजून म्हणतात तपास करायचाय. मला वाटतंय हे जाणीवपूर्वक उशीर करतात. याची प्लीज दखल घ्यावी. हा मीटिंग होती आर्किटेक्ट बरोबर. नाही एवढे कुठले 700 फ्लॅट्स आहेत फक्त. आपडले ना 1 2 3 4 5. अहो माझ्या फादरला का मारतोय? ए, दात आले का रे तुला? मारामारी करतो रस्त्यात, गन काढतो. कुठली गण? कुठे कसली गण? गण? एवढे पण तो का नका आता? मॅनेज होऊ साहेब. मॅनेज का मॅनेज? तू चौकीत चल, तुला दाखवतो मॅनेज कसं करतात ते. मी काय केलंय? मला कशाला धरतात? मी काहीच केलं नाही ना. अरे काय 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 चाललंय काय? हा हात काढा त्याच्या चड्डीतला. काय 100 ओढून काढता का काय? हो साहेब काय चाललंय? गुन्हेगार आहे अण्णा तो. कोण? हा ना गुन्हेगार आहे. हा गुन्हेगार आहे का? या कॉमन मॅनवर हात टाकता तुम्ही? काय एवढे पण मॅनेज होऊ नका. अरे जनाची नाही निदान मनाची बाळगा की. त्या टायगरनी काय दिलंय काय नक्की तुम्हाला असं? अरे तो आज आत आहे आम्ही बाहेर आहे. उद्या आम्ही आत असू तो बाहेर असेल. तुम्ही त्याच चौकीवर असणार आहे ना? तो बघतोय मन मोठे देव बघतोय. इट्स अ रॉंग आहे. चल रे चल बाबा चल. ए तायडे आपण इकडे इकडे. मी डिपॉझिटला आहे असं समजा. गो गेट आउट. मी करतो हँडल तुझा. एवढा विचार नाही करायचा सनी. अध्यक्ष होता तर असं एक जण तरी हात लावायचं का आम्हाला? आम्हाला बघून सगळ्यांची फाटायची. आणि आज हेच घरी पोलीस बिलीस पाठवतात. मग कसं शांत राहणार?
मांडवली करण्याची ही काय माझी पहिली वेळ नाही. आयुष्य गेलं मांडवलीत. हे तुला जरा अशा पद्धतीने येतात का मग? हे भाऊ, आता हे सगळं जे काय आहे ते वाढवायचं का मिटवायचं ते आपल्या हातात तुला आहे. कालच सांगितलं होतं, आम्ही आणखी नाही बायकांवर अटॅक करत नसतो. पण झाला ना. गुन्हेगारीमध्ये घरच्यांना घेत नाही, हा बेसिक नियम आहे. तोडला तू. तुझ्याशी बोललो का? ए, चुप चुप. काय काय त्याला सांग कोणाशी बोलतो, काय बोलतो. तुम्ही आमच्या बाल्याला घालवला, आम्ही रीतसर अध्यक्षाला घालवला. हिशोब नील. ए नाही शांतता. आता त्याची बायको केस लावून धरती, आम्ही काय बोललो नाही, बोलणार नाही. रिस्पेक्ट इज रिस्पेक्ट. करेक्ट. वुमन रिस्पेक्ट. सीधी बात, नो बकवास. आपला नाद केला ना, रांग लावून टाकीत चौकात. वाघ हे वाघ खाऊन टाकेन. सांभाळ तुझ्या काय- पिल्लाला. काय गर्दी लावली रे? अरे ते साहेब काय झालं, वॉर्डातले गटारं तुंबली आहेत आणि तुम्हाला माहितीये इकडं तिकडं ते त्यांची तोंड पद्धत माहितीये तुम्हाला ती. मग म्हटलं माननीयांसोबत जरा पाहणी करायला जाऊ या सगळ्या वॉर्डाचे. आम्ही काय रे, आम्ही आपले पडलेले नगरसेवक ना, 2-2 वेळा, ते पण 2-2 मतांनी. तुम्हाला तर माहितीच आपली लायकी काय नाही का. ह्यांच्याशी बोला. मला वाटलं कालचं ऍसिड प्रकरण बाहेर आलं का काय. आता मोना बरोबर मी आपणास विनंती करतो, माझ्या आशिलाला योग्य न्याय मिळावा. सनीभाई, हे टायगर बाद झाला आता. हा, टायगरला देऊ मुंबईला. आपलं तिकीट फिक्स आहे. आता विजय कन्फर्म झाला पाहिजे. हे उगी एवढी फ्री हिट असताना कुणी रनआउट नको व्हायला. आणि अध्यक्ष जरी गेलेला असला तरी तुला सतरंजा उचलायला नाही लावणार, खांद्यावर ठेवून मिरवणार. होऊ दे काय खर्च व्हायचंय ते होऊ दे खर्च. अण्णा, तो खर्च मला बाहेर काढण्यासाठी करा. अरे म्हणजे तुझा डिसिजन झाला, चर्चा करायचीच नाही. कसली चर्चा? 12 वर्ष अफेअर आहे रे आमचं, आणि आपण परत तेच आणि त्याच विषयावर बोलतोय. हे पण तुझं मत मला माहितीये, त्याच्या पुढे मी काय बोलू? आणि तू नाही राहिला तर नाही. तो ज्या रेटने टायगरला क्रॉस चाललाय ना, त्याच्यावरून सांगतोय. त्याचं काहीच होऊ शकणार नाही. तो अण्णा त्याचा वापर करून घेतोय. तो कोणाचाच नाहीये. इलेक्शन झालं ना, त्याच्याकडे बघणार पण नाही. अरे आपण कोण, ते कोण. ऐक माझं, लग्न बिग्न करू नको. सांगते ना त्याला. यारीसाठी काळ जात दिवे लावतो, आडवा आला कुणी त्याची वाट लावतो. यारीसाठी काळ जात दिवे लावतो, आडवा आला कुणी त्याची वाट लावतो. दिलवाला भेटला दिलदार आम्ही पण, देशांना आमच्या पुढं नेहमी पाणी कम. हे नडला जर कोण त्याचा काळ आला रे, जाळ 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 झाला रे. जाळ 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 सगळ्यात जाळ झाला रे.
एरियात राज कराया, पापी माणसांचे आलो माठ भराया. आम्ही आलो एरियात राज कराया, पापी माणसांचे आलो माठ भराया. काळी काळी रात हो चांद जाहली, जणू नदी दुधाची मधात नाहली. काळी काळी रात हो चांद जाहली, जणू नदी दुधाची मधात नाहली. नद्या नाल आमचा गड किल्ला रे, जाळ 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 झाला रे. जाळ 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 सगळ्या जाळ झाला रे. संसाराची वाट झाली. आले बघ लवबर्ड. खारी पोरानं काय आणलं तर खारी. साडी पण आणली फादर ॲज अ गिफ्ट. कोणाला? आता काय तुम्ही नेसणार आहे का? बघू कशी आहे त्याच्यावर ठरवू. काय फादर तुम्ही. मदर हे घे, परत म्हणू नको तुमच्या घरात फुकट राहतो म्हणून. सुखी राहा. राम राम मंडळी. राम राम. माझ्या पक्षाच्या सर्व कार्यकर्त्यांनो, आपल्या पक्षाचे खंबीर नेते, पक्षाचे एकनिष्ठ कार्यकर्ते, खूपच पारदर्शक, निष्ठावान, ध्येय वेडे असे हे आपले कार्यकर्ते अण्णा ह्यांना आपण आपल्या साजपा पक्षाच्या वतीनं या महानगरपालिकेसाठी आपण उमेदवारी जाहीर करत आहे. पण या कार्यकर्त्यांना माझी एकच विनंती आहे, आपण प्रामाणिकपणे हे काम पार पाडावं आणि आपल्या अण्णांना उच्चांकी मतांनी निवडून आणावं अशी मी विनंती करतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. पण यावेळी यंदा जे मतदान होणार ते या अण्णासाहेब सातवासाठी नाही होणार, मोनाताईंच्या डोळ्यातील वेदनांसाठी होणार. हिच्या डोळ्यातल्या वेदना तुमच्या पोटातून वोटिंग मशीनमध्ये गेल्या पाहिजेत. करणार का नाही? करणार ना? विजय थोडक्यात हुलकावणी देतोय मला. थोडक्यात 2 मतं 4 मतं. आईला ही काय हुलकावणी आहे का? पण यावेळी नाही होणार. यावेळी ती 2 मतं मला मिळणार, मला खात्री आहे. जिंकलो तरी मी तुमच्यातच आहे रे, आणि हारलो तरी तुमच्यातच आहे की. 5 वर्ष काय करतोय? बसलोय का नाही? काम करायला टॅग लागतो आणि तो टॅग तुम्ही मला देणार आहे, तुम्हीच देणार आहे. हे बघा, सोमवारी जर तुम्हाला कोणी पैसे द्यायला आलं तर पैसे घ्या. लक्ष्मी चालत येते, सोडताय कशाला? पैसे त्याच्याकडनं घ्या, पण मतदान मलाच करा. करणार का नाही रे? अरे साहेब, हे गाडी काढ रे. कोणाला कसं खोलायचं आणि कोणाशी कसं बोलायचं आपल्याला करेक्ट माहितीये. शांत असताना निरीक्षण आणि योग्य वेळी कार्यक्रम, हे टायगर भाऊची कला आहे. भाऊ, एक नंबर कर पोस्ट. त्या दिवशीच ठोकायला पाहिजे होता. डायरेक्ट 6 होता, फिक्स. हे दाजीला लस्सी दे ना, थंडरा म्हणाव. पण भाऊ, तो अण्णा त्याला करायला सांगतोय सगळं. अरे बाटलीने दूध पितो का? तुझा पाव नाही म्हणून. आता जर का आपल्या टप्प्यात आला ना,
दिलेलं आहे. इलेक्शन चालू आहे, इलेक्शनचा पिरियड आहे, करंट नगरसेवक आहे, त्यामुळं बाई समोरच्या पार्टीला मॅनेज झालीये आणि आपल्यालाच त्रास देते. पण भाऊ, त्यांनी खूप लावून धरलंय, अटक होऊ शकते. त्या बाईला करू दे काय करायचं ते. पळल पळल आणि मरल. आता माझ्यापर्यंत पोचला. मी जर सूत्र हलवली ना, याला कुत्र विचारणार नाही. सर, सनीला टाका. भाऊ, तुला माहिती होतं हे होणार. हेल्पलेस आहे तुझ्या. नाही तो असेल ना मोठा भाई अण्णा तिकडं त्याच्या घरी. करेक्ट आहे. मला मारला, त्याच्या- घरापर्यंत आला तो. आता वॉर्निंग बिर्निंग काय नाही, डायरेक्ट शॉट. डायरेक्ट. तुझा बॉइलिंग पॉइंट झालाय हाय, लगेच उकळतोस तू. अरे बाबा, असं नसतं पॉलिटिक्स मध्ये. त्याला मारून आपला काही फायदा होणार नाहीये, कळलं का तुला? अरे कधी नव्हे ते सगळी परिस्थिती आपल्या बाजूनी आहे. माहितीये का तुला? नगरसेवक होऊ शकतो मी. काय 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 गडबड काय? तुला तर माहिती आहे सगळं. हे म्हणजे तू माझ्या पोरांना मारणार, माझा चौक फोडणार, ते तरी कुठं माहित होतं मला? ऐक 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 टायगर, सनीनं काही केलेलं नाहीये. अध्यक्षाच्या बायकोनी ती केस लावून धरलेली आहे, तिच्याशी सेटलमेंट करावी लागेल. कळलं का तुला? हे बघे अण्णा, गेम खेळू नको. तुला निवडून आणण्यासाठी सनी वाटेल ते करायला तयार झाला, याचा अर्थ असा नाही ना निवडूनच आला तू. हॅट्रिक मारणार ना आपण, ती पण ओपन मध्ये. इतके दिवस कोर्टातून काय आला नाही ना, आता करेक्ट इलेक्शनच्या तोंडावरच आलं ना. काय रे अण्णा, मला आत घालून ही टम मारायची का तुला? म्यूटच झाला की एकदम. चालू आहे की कॉल? हॅलो विजय, या पार्किंग मध्ये ना मी तर बुस्टर नाही, टॉवर उभा करू आपण. जायला रेंजचा प्रॉब्लेम. बोल रे, तू बोल. काय रे, ऐकायला येईन का तुला? नाही नाही नाही, म्हणलं सनीला माहितीये का, अध्यक्षाला मारण्याच्या प्लॅन मध्ये तू पण होता. तूच टिप दिलती. कोर्टात मोनावर अटॅक पण तूच करायला लावला. तुला तर माहिती आपलं नेटवर्क. आम्ही पोचलो ना त्या बाईपर्यंत. माझ्या विरोधात लय घाण वापरला ना तू त्याला. लयच घाण. रॉंग रॉंग रॉंग. उगाच मांडवली बादशाह व्हायला जाऊ नका. केस माग घ्यायला होता काय आम्हाला? कुणाला? आम्हाला. अरे पॉलिटिक्स एवढं साधं सोपं नसतं बाबा. कसं आहे माहितीये का, तो झालाय अनइझी टायगर, आणि तो अनइझी झाल्यामुळं काही बोलताय, त्याला काहीतरी बोलायचं म्हणून द्यायचं असतं. कानाने ऐकला ना आम्ही. तुम्ही काय बोलला आता? मी काय बोललो? घाबरले कशाला? ठासून बोलायचं ना त्याला. घाबरले कशाला तुम्ही? गैरसमज होतोय तुझा. आम्ही जीवावर उधार झालो तुमच्यासाठी, तुम्ही काय लगेच शेपूट घालताय? नगरसेवक झाल्याची स्वप्न पाडायला लागली काय ना तुम्हाला? रॉंग एकदम. काय झालंय, तुझा बॉइलिंग पॉइंट हाय, मी म्हटलं उकळ. अरे काय संबंध आहे? अध्यक्षाच्या बायकोचं नाव का घेतलं तुम्ही? आता कसं आहे माहितीये का, ते बोलायची एक पद्धत असते म्हणून बोललो. तिला काय होणार नाहीये बाबा. लिहून देता का? काय देता लिहून? काय? ए तू थनपड, तू आता ना, तू काही बोल.
सारा 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 आली आहे का इकडं? नाही का ती सापडत नाहीये. काय अशी कुठे गेली? आमच्या साराला कुठं पाहिलं का? साराला बघितलंय का तुम्ही? सारा कुठंच मिळत नाहीये. कुठे मिळत नाहीये म्हणजे? मगापासून शोधते मी त्याला, घरी पण नाहीये, खाली पण नाहीये, कुठेच दिसत नाही. तुम्ही साराला बघितलं का? छोटी हो मोने, रडू नको, आपण बघू ना, बघू आपण. अगं असेल इकडे या इकडे. चल घरी चल. मोना तू थांब जरा. झालं? एवढे दिवस तो सांगतोय म्हणजे काहीतरी असेल ना मोने? काही नाही होत. त्यांना करायचं असतं तर आधीच केलं असतं. केलं ना, वाचलीस तू. हे बघ, तुझी नोटीस गेल्यापासून अडचण वाढलीये म्हणून आम्ही बोलतो. आमचं ऐक ना मोने. मी इथंच ठीक आहे. उगाच काय तुझं, आम्ही काहीतरी सांगतोय तुला. सगळेच प्रॉब्लेम मध्ये आहे. समजून घे ना मोना. ते लोक काहीही करू शकतात. सनी काय तू मी मोने, मला घाबरवण्यासाठी त्यांनी तसं केलं. परत काहीच नाही. मी जातीय तारखाना. सवय झाली आहे मला. तपासाला वेळ लागतोय तो का लागतोय? का मुद्दाम लावला जातोय? अख्खी सिस्टीम मॅनेज केली आहे त्यांनी. हे प्रश्न तर वेगळेच. सारा कोर्टात चौकीत खेळते रे आता. नाही तर तुडीन. काढ. इकडे इकडे तुझ्या पोराला पाठवे टाकले. युनिटी बघवत नाहीये.
माझी विकेट टाकतो म्हणाला हा, माझी विकेट टाकतो म्हणाला माझी. हा सनी ठरवलं असतं ना, टाकल्या असत्या 10-12 गोळ्यात तिथंच. पण चल रे, लेट गो करून टाकू म्हटलं. यंग ब्लड हे काय. चल इकडे ये. मार मिठी, ही मिठी तुझ्यासाठी. अभिमन्यूची एकच गोष्ट आपल्याला शिकवून जाते. काय शिकवून जाते रे, काय शिकवून जाते? हिमतीने हरा, हिम्मत नका हरू. कळलं का? काय बघतो तू? घे. अरे तुझीच आहे, ठेव. तुला काय वाटलंय अण्णांनी माझी चैन ढापली? अण्णा काही चोर? तिला तू फॅमिली आता काय येणारेस का नाही खाली सोडायला? का अण्णा परका झाला ती फॅमिली मी कोण नाही का? येणारच का नाही? सॉरी हा पुढे आलोच. चला फादर चला. काय नाही, अण्णाचं आणि माझं मी सांगण्याचा निघाल म्हटलं ना आता विषय. चल माझ्याकडं तुला द्यायला एवढंच आहे. बोल. हॅलो, हा बोल. एक्स गांधीनगर मध्ये पोरं पैसे वाटतात. फिट खबर आहे. नाही नाही, अण्णा म्हणला आत्ताच ज्या दिवशी कळलं ना ती 2 मतं कोण होती, त्या दिवशी आपण सगळ्यांनी मिळून जंगी मिरवणूक काढायची त्यांची. मला वाटतं कोणाला तरी जमा करावं लागेल. अध्यक्षाला करू. हे टायगर बाद झाला आता. अध्यक्षाला मारण्याच्या प्लॅन मध्ये तू पण होता. एवढी फ्री हिट असताना कुणी रनआउट नको व्हायला. तिसऱ्या फेरीअखेर 300 मतांनी आघाडीवर. आरोपी सनी शिंदे याला गुन्हा रजिस्टर क्रमांक 205, अण्णा सावंत 423 मतांनी आघाडीवर. कलम 302 भारतीय दंड संहिता अंतर्गत 12 वर्ष सक्त मजुरीच्या कारावासाची शिक्षा ठोठावण्यात येत आहे. शेवटच्या फेरी अखेर अण्णा सावंत 303 मतांनी विजयी. अरे कसले जित. गाड्या करणाऱ्यांच्या नाड्या आधी लक्षात यायला पाहिजे होत्या. हे टायगर भाऊ, बुद्धिबळाच्या खेळात विजय लक्षात ठेवायचा असतो. आधी किती मेली इकडे तिकडे, हे आता तू कुठं मोजत बसतोस या वयात? आता फक्त ना वॉर्डात परत पोट निवडणूक लागणार नाही याची काळजी घे. चल.
तरुणांचं स्फूर्तीस्थान, बॉस, किंगमेकर, युवकांच्या गळ्यातील ताई. भाई, याच्यात काय पॉइंट नाही. आयुष्य एवढं सोपं नसतं बाळा. पंखांवरती ठेव विश्वास, घे भरारी जोकात. कळू दे त्यावेळी आकाशाला तुझी खरी अवकात.